श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जाओ, आरोग्याचा जाओ, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गुरुचरित्र अध्याय 35वा, त्यामधील भाग 2। श्री गणेशाय नमः। विचार करिता सर्वा ठाई, दिसू लागला आपुले देही, संदेह पडला शुक्रासी पाही, कैसे करावे म्हणोनी, कन्येसी म्हणे शुक्र देखा, कचन ये आता एका, माझे उदरी असे निका, कैसा काढू तयासी, यासी काढिता आपणासी, मृत्यू होईल परियेसी, काय अभिलाष असे त्यासी, म्हणोनी कन्येसी पुसतसे, पितया विनवी देवयानी, अभिलाष होता माझे मनी, भार्या त्याची होऊनी, दोघे राहू तुझपासी, हाची व्हावा माझा पती, ऐसे संकल्पिले चित्ती, न उठे जरी पुढती, तरी प्राण त्यागीन, संदेह पडला शुक्रासी, बोधिता झाला कन्येशी, त्यास उठविता आपणासी, मृत्यू होईल अवधारी, कन्या म्हणे पितयासी, सकळा तू वाचविसी, आपुला प्राण जाईल म्हणसी, हे आश्चर्य वाटतसे, शुक्र म्हणे देवयानी, मंत्र असे संजीवनी, मज वाचोनी नेने कोणी, माते कोण उठविल, मंत्र सांगो नये कवना, षटकर्णी होता जाईल गुना, कचा करिता माझा प्राण, जाईल देखा अवधारी, न एके कन्या देवयानी, पित्याचे चरण धरोनी, विनवितसे कर जोडुनी, मंत्र आपणा ते शिकवावा, कचासी तू संजीव करी, तुझ येईल मृत्यू जरी, मी मंत्र जपोनी निर्धारी, सजीव करीन तुझ लागी, शुक्र म्हणे कन्येसी, मंत्र सांगू नये स्त्रियासी, दोष असता परियेसी, वेदशास्त्र संमत असे, स्त्रियासी मंत्रपती भक्ती, जपू नये मंत्रयुक्ती, सांगता दोष आम्हा घडती, मंत्र सामर्थ्य जाईल, पितयासी म्हणे देवयानी, सुखे असा मंत्र जपोनी, प्राण जातो म्हणोनी, मूर्छागत पडली ते, शुक्राची कन्येवरी प्रीती, उठवूनी तियेसी आलिंगिती, मंत्र तियेसी सांगती, संजीवनी अवधारा, आपुल्या पोटी कच होता, तोही होय एकता, मंत्र जाहला षटकर्णता, मग जपला कचा निमित्त, शुक्राचे पोटातुनी, कच निघाला फोडुनी, मंत्र जपेती देवयानी, पितया ते उठविले, 3 वेळा मंत्र जपता, कचे उपाठ केला तत्वता, संतोष करी मनी बहुता, कार्य साधले म्हणोनी, शुक्राचार्या ते नमुनी, कच विनवी कर जोडुनी, माते दैत्य मारिती म्हणोनी, निरोप द्यावा मज लागी, स्वामीचे विद्या शिकलो, तुझे कृपेने पूर्ण जाहलो, देव कार्यार्थ संतोषलो, म्हणोनी चरणी लागला, शुक्राचार्य हर्षोनी, निरोप दिधला त्याला गोनी, पदर धरी देवयानी, पती व्हावे म्हणोनिया, तू ते मारिले 3 वेळी, मी वाचविले त्या काळी, विद्या शिकलासी पित्या जवळी, अवश्य वरावे मज लागी, कच म्हणे एक बाळे, गुरु कन्या भगिनी बोले, तू आमुते वाचविले, माता होसी निर्धारी, वरिता दोष आपणासी, दूषण ठेवतील सर्व ऋषी, भगिनी तू आमुची हौसी, होसी कैसे वरू म्हणे तो, देवयानी कोपोनी, शाप दिला ते क्षणी, व्रता विद्या होईल मानी, समस्त विसरे तात्काळी, माझे अंतकरणीची आशा, व्रथा केली निराशा, विद्या नये तुझ लवलेशा, म्हणोनी शाप दिदला, कच म्हणे तियेसी, वाया शापिले आम्हासी, पुरुषवरील तुझसी, ब्रह्मकुळा व्यतिरिक्त, तुझा पिता ब्रह्मज्ञानी, जाणे अमृत संजीवनी, तुझ शिकविले म्हणोनी, पुढे मंत्र न चाले, ऐसा शाप देऊनी, कच गेला निघुनी, संतोष झाला इंद्रभुवनी, दैत्य जीवन नव्हेची, शुक्राचा संजीवनी मंत्र, कामानये झाला अपात्र, स्त्रियासी न सांगावा मंत्र, म्हणोनी श्री गुरु निरूपती, स्त्रिया लागी पती सेवा, याची कारणे मंत्र न द्यावा,
व्रतोपवास करावा गुरुपुरुष निरोपाने. सावित्री विनवी श्री गुरुसी व्रत आचरले बहुवसी. तुझे वाक्य आम्हासी व्रत एखादे निरूपावे. तुझवरी माझा विश्वास तुझ वाचून नेनू आणि खास. व्रत तुझी आम्हास व्रत तुझी चरण सेवा. भक्ती राहे तुझे चरणी ऐसा निरोप द्यावा मुनी. म्हणोनी लागली चरणी कृपा करी म्हणोनिया. श्री गुरु म्हणती ती येसी सांगेन तुझ व्रत ऐसी. स्थिर होय हे पनासी राज्य पावे तुझा पती. दप्पत्य विनवी श्री गुरुसी तुझे वाक्य कारण आम्हासी. जैसा तू निरोपदेसी तेने रीती रहाटू. जो गुरु वाक्य न करी तो पडे रो घोरी. तुझे वाक्य आम्हा शिरी मनोनी चरणी लागली. भक्तवत्सल श्री गुरुनाथ सांगता जहाला अति प्रीत. विस्तारोनी समर्थ व्रत तियेसी सांगतसे. सिद्ध मने नामधारका श्री गुरु म्हणती कौतुका. एक ताती दंपती निका अति प्रीती करोनिया. श्री गुरु म्हणती तयासी सांगेन व्रत इतिहासी. ऋषी पुसती सुतासी व्रत बरवे निरोपावे. सूत म्हणे ऋषी ईश्वरा व्रत सांगेन मनोहरा. स्त्रिया अथवा पुरुषा बरा व्रत असे अवधारा. नित्यानंद असे शांत निर्विकल्प विख्यात. ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित सकळाभिष्टे पाविजे. संसार सागरात विषयात तुराचरत तेही पूजिता पूर्ण भक्त. त्यासी ईश्वर प्रसन्न होय. विरक्त अथवा संसारत विषयातुरासक्त. जे पूजिती पूर्ण भक्त त्यासी ईश्वर प्रसन्न होय. तेने पाविजे पैल तीर ऐसे बोलती वेदशास्त्र. स्वर्गापवर्गा अधिकार त्यासी होय परियेसा. विशेष व्रत असे एक सोमवार व्रत नायक. ईश्वरार्चन करा विवेक सकळाभिष्टे पाविजे. नक्त भोजन उपवासी जितेंद्रिय करा विशेषी. वैदिक तांत्रिक पूजेशी विधिपूर्वक सकळिक. गृहस्थ अथवा ब्रह्मचारी सुवासिनी कन्या कुमारी. व्रतवीन विधवा नारी व्रत करावे अवधारा. याचे पूर्वीला आख्यान सांगेन एका अति गहन. एकता करी पावन सकळासही परियेसा. स्कंद पुराणीची कथा सर्व सांदेत एका. पूर्वयोगी आर्यावर्तका राजा एका अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा राजा परियेसी. धर्म मार्गाचरे हर्षी अधर्माते शिक्षा करी. अखिल पुण्य त्याने केली सकल संपत्ती वाढविली. समस्त पृथ्वी जिंकिली पराक्रमे करोनिया. सहपत्नी धर्म करीती पुत्र कामे शिवा प्रती. ऐसा किती काळ क्रमिती कन्या झाली तया ते. अति सुंदर सुलक्षण पार्वती रूपा समान. तेज फाके सूर्य किरण अति लावण्य न वर्णवे. वर्तावया जातकासी बोलाविले ज्योतिषी. द्विज मिळाले अपारेसी वर्तविती जातक. म्हणती कन्या सुलक्षण नामे सीमतिनी जान. उमे सारखे मांगल्यपण किंवा दमयंती स्वरूप होय. भागीरथी ऐसी रूपासी लक्ष्मी सारखी गुणराशी. ज्ञाने देवमता सरसी जानकी समान पतिव्रता. सूर्यासारखी होईल कांती चंद्रा समान मन शांती. 10 सहस्र वर्षे ख्याती पतीसह राज्य करील. जातक वर्तवले ती येसी राव पावला अति हर्षी. अखिल दाने विप्रासी देता जहाला अवधारा. असता राव सभेसी द्विज एक परियेसी. भय न धरिता वाक्यासी बोलतसे अवधारा. एक राया माझे वचन कन्या लक्षण मी सांगेन. 14वे वर्षी विधवापन होईल येसी जानपा. ऐसे वाक्य परसोनी राव पडिला मूर्छा येऊनी. चिंता वर्तली बहुमनी विप्रवाक्य परिसता. ऐसे सांगुनी ब्राह्मण गेला निघोनी तक्षण. सर्व दुःखाते पाऊन तळमळीत ते धवा. ऐसे बालपण क्रमिता 7 वर्ष जाती तत्वता. चिंतित होती माता पिता वऱ्हाड केवी करावे. 14वे वर्षी विधवापन म्हणोनी बोलिला ब्राह्मण. तेने व्याकुळ अंतकरण राजा राजपत्नीचे. कन्या खेळे राजांगणी सवे सखया ते घेऊनी. बोलता ऐकिले विप्रवचनी 14वे वर्षी विधवत्व. ऐसे एकुनी वचन कन्या करीतसे चिंतन. वर्तता आली एक दिन तया घरी भस्त्री देखा. याज्ञवल्क्याची या पत्नी
मैत्रिय म्हणोनी घरी आली देखोनी चरण धरित ते धवा भावे साष्टांगेन मुनी करसपूट जोडोनी विनवी करुणा वचनी माते प्रतिपाळी म्हणतसे सौभाग्य स्थिर होय जेने उपाय सांगे मज कारणे चंचळ असे अंतकरणे मनोनी चरणी लागली कन्या विनवी तियेसी ऐसे व्रत सांगा आम्हासी आम्हा जननी तुझी होसी व्रत सांग म्हणतसे ऐकोनी कन्येच्या वचना बोले मैत्रिये जाना शरण रिघावे उमा रमना अहेवपन स्थिर होय सोमवार परियेसी व्रत अचरी नेमेसी पूजा करावी शिवासी उपवास करुनी अवधारा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.